नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, आज मी मस्त आपणास शिमला मिरचीची भाजी करून दाखवणार आहे। त्यामध्ये एक बटाटा, टोमॅटो, भरपूर असे लसूण वापरून ही रेसिपी केलेली आहे। चला तर आपण पाहूया। तर हे बघा, मस्त असं आपण शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरची तुम्हाला जरी 4-5 दिसल्या तरी पण काय माहिती आहे, आळून त्याची भाजी कमी होते। तर आळून भाजी कमी होते, त्यामुळे काय करायचं, आपल्याला एखादा बटाटा वापरायचा झाला तरी पण तुम्ही बटाटा वापरू शकता, किंवा ही भाजी ना बेसन घालून पण करतात, छान होते। वेगवेगळ्या प्रकारे शिमला मिरचीची भाजी केली जाते। शिमला मिरचीला आपली आपली छान अशी चव असते। तर आता ह्यामध्ये मी एखादा बटाटा असा बारीक करून घालणार आहे। बारीक करून घातल्यामुळे काय माहिती आहे, भाजी आणि बटाटे दोन्ही छान असे शिजले जातात। आता ही मी छान अशी भाजी कापून घेतली, बटाटी कापून घेतली, स्वच्छ धुवून आपण आता ही भाजी करायला घ्यायची आहे। आणि बारीकच अशी बटाटी करून घ्यायची आहे। मोठी बटाटी केली तर शिजायला जरा वेळ लागतो। एका पॅनमध्ये मी 1 पळी तेल घालून 1 चमचा जिरं घालून, जिरं छान तडतडल्याच्या नंतर 10-12 पाकळ्या लसूणच्या बारीक केलेल्या त्या घालून घेतल्या आहे। बघा, मी भरपूर लसूण घालून घेतली, का माहिती आहे, अशी लसूण भरपूर घातली ना तर शिमला मिरच्या भाजीला ना छान अशी चव येते। मसालेदार आपण भाजी करतो ना, त्याला हिरव्या मिरचीची करतो ना, त्यामध्ये जराशी लसूण घातली तरी चालून जाते। पण मसाल्याची भाजी केली ना तर अशा भरपूर लसूण घालून, एक मोठा कांदा, थोडीशी कढीपत्ता घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा नरम होऊ द्यायचा। कांदा नरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो घालून घेतल्याच्या नंतर टोमॅटो आणि कांदा थोडा जास्त नरम व्हायला हवा। त्यासाठी आपल्याला जे भाजीला लागणार आहे, म्हणजे आपल्याला त्यात तेवढंच आपण आता हाताबरोबर मीठ घालून घेणार। कारण काय माहिती आहे, जास्त मीठ घातलं तर मग नंतर भाजी खारट होते। त्यामुळे हाताबरोबर जेवढं भाजीला लागणार आहे तेवढा अंदाज असल्यामुळे तेवढं मीठ घालून आपण असं व्यवस्थित असं ढवळून घेऊन आपल्याला कांदा टोमॅटो असा व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं आहे। आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी आपण मीठ तर घातलेलं आहे, पण झाकण मारून आपल्याला थोडा वेळ शिजून द्यायचं आहे। थोडासा गॅस बारीक करायचा आणि शिजून द्यायचं। थोडा कांदा टोमॅटो नरम झाला ना का आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे। आता यामध्ये मी लसूण घातल्यामुळे त्या काय माहिती आहे, आपण काय वाटपाचं करत नाही, त्यामुळे आलं लसूणची पेस्ट वगैरेचा वापर केलेला नाही, फक्त लसूणचा वापर केलेला आहे। आणि मसाले पण जास्त घेतलेले नाही, फक्त मालवणी मसाला, हळद आणि हिंग ह्याचा वापर करून आपण ही शिमला मिरचीची भाजी करतो आहे। मसाले तुम्हाला किती कमी जास्त हवे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। तर आता हे व्यवस्थित परतलं, पण मसाल्यातलं कच्चापणा निघून जाण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं आहे। कोमट पाणी घातल्यामुळे काय माहिती आहे, लवकर कांदा टोमॅटो पण छान आणि मसाले पण चांगले ह्यामध्ये शिजले जातात। आपल्याला नंतर पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे आताच पाणी घालून कांदा टोमॅटो व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि मसाल्याचा कच्चापण पण निघून जातो। तर आता हे बघा, छान असं आपल्या ह्यामध्ये पाणी घातलेले, कांदा टोमॅटो पण छान शिजले गेलेले आहेत आणि व्यवस्थित पाणी सुकलं गेलेले आहे। आता आपल्याला यामध्ये शिमला मिरची आणि बटाटी जी बारीक केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, आपण फक्त कांदा टोमॅटो शिजण्यासाठी किंवा कच्चापण मसाल्याचा दूर होण्यासाठी आपण पाण्याचा वापर केलेला। आता पाण्याचा वापर का नाही करायचा, शिमला मिरचीला आपापलं पाणी असतं, त्याच पाण्यामध्ये आपल्याला बारीक गॅसवरती झाकण मारून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। त्या भाजीलाच आपलं पाणी सुटतं आणि भाजीला चव चांगली येते। तुम्ही पाणी जर घालून जर शिजवलात ना जास्त तर भाजीला चव येणार नाही। त्यामुळे ह्याच पाण्यामध्ये फास्ट गॅस करून ठेवला तर भाजी करपणार। त्यामुळे बारीक गॅसमुळे कसं माहिती आहे, भाजीला पाणी पण सुटतं आणि भाजी चांगली शिजली जाते। तुम्हाला पाहिजे तर मध्ये मध्ये ढवळून पण तुम्ही पाहू शकता, उघडून बघायचं आणि मग ढवळून घ्यायचं। तर आता हे बघा, पाणी असं सुटलेलं आहे, तुम्हाला दाखवते। पाणी न घालता हे पाणी सुटलं गेलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडीशी अशी आपली बटाटी शिमला मिरची थोडी शिजलेली, अजून शिजवण्यासाठी पुन्हा झाकण मारून आपल्याला ती शिजवून घ्यायची। आता पुन्हा झाकण काढून हे बघा, बऱ्यापैकी यातलं पाणी आटलं गेलेलं आहे आणि अजून आता पाणी आटलं गेलं पाहिजे, त्यामुळे झाकण न मारता शिजवून घ्यायचं। आता बटाटी पण छान शिजली गेलेली आहे। आता व्यवस्थित आपण बारीक गॅस करून पुन्हा अशी थोडा वेळ शिजवून घ्यायची। पाणी आटलं गेल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे। आपल्याला जर शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता आणि काही जरी नाही घातलं ना तरी चालून जातं। आता आम्ही मालवणी असल्यामुळे आम्ही कसं ओल्या नारळाचं खोबरं वापरतो, त्यामुळे ओल्या नारळाचं कीस घालून छान असं परतवून घ्यायचं व्यवस्थित। त्यामधलं असेल नसेल ते पाणी पण आहे ना सुकवून घ्यायचं, कारण आपल्याला ही थोडीशी सुक्की भाजी करायची आहे। शिमला मिरचीच्या भाज्या थपथपीत पण केल्या जातात, पण मला ही सुक्की करायची। तर छान अशी आपली भाजी झालेली आहे बघा, सुक्की। मग यावरती आपण कोथिंबीर घालून घ्यायची। एक नंबर मंडई अशा पद्धतीमध्ये भाजी होते। शिमला मिरचीला आपली आपली चव असते, त्यामुळे खायला पण 2 घास जास्त चांगले वाटतात। त्यामुळे तुम्ही पण अशा प्रकारे
टोमॅटो आणि मस्तपैकी लसूणचा वापर करून नक्की अशी शिमला मिरचीची भाजी करा। हे बघा मंडळी, छान अशी मी शिमला मिरचीची एखादी बटाटी वापरून तुम्हाला भाजी करून दाखवलेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते। आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका। चला तर आता इथेच थांबते। मस्त खा आणि स्वस्थ राहा। आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। बाजूची बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून आपणास नोटिफिकेशन